एक गाडी लायसनाची गाडी आहे माझं असं मी सबंध गोयकरांचे लोक सगळ्यांना मॅक्सिमम गाडी रजिस्टर किती घबरावतो प्रत्येक वेळा आम्ही प्रत्येक वेळा कॉम्प्रोमाइज म्हणजे काय करू शकतो जोपर्यंत आमची गाडी सुटणार ना तोपर्यंत ही गाडी कोण आता तुमच्याकडे कोण बोलता ट्रक मालक ना त्याका सांग तो कसा लागता न्ही तो बरोबर कुडा लागता मा त्याका कुडा गाडी त्या संघटनेकडे तुम्ही त्या संघटनेकडे त्याका बोलाक लागला आमचे गाडी जर सुटाक ना आजची रात जर गाडी यांनी थंय काढली तर वाळू यांच्यानी विषय सोडून द्यायचो आजची रात नाही वाळू विषय सोपलो वाळू गाडी वाळू तो विषय सोपलो आणि बोलपाचं तुमका आम्ही फाईन किती पडली ना समोर आणि भरून हटकलो गाडी वाळू विसरपाची विचार केलो की गेल्या हॅरेसमेंट केले 100% तसं आणि दुसरो विषय आहे का आणि सांगा त्यांना जितके गाडी गोवा रजिस्टर अग्रीमेंटाचेर आसत एक गाडी गोंयच्या रस्त्यार जावाची ना एक गाडी गोंयच्या रस्त्यार येवची ना दळवी हा ना दळवी हे काय तुम्ही रस्त्यार रावच्यात ना मा पुलीस रावतले म्हणजे हो काय त्यांना हप्तो दिता आमच्या पुलिसांक आमकां इतके घेतले आमकां कळंक जाय समीर असू कोणय असू तो त्यांका मूळ काय आसा खबर आहा तेंच्यांनी आमच्या यंत्रणेन ग्रांटेड घेतलेली हा म्हणजे आम्ही बिकाऊ चाललेले असो आणि ज्या वेळेला आम्ही आमचे गाडी चालतात हप्ते बाकी आम्ही केले आम्ही धंदो करतो चोरी करतो पण तुमका हेच सांगतात पण आमचे गाडी इतके आसंक करतात तुमच्या प्रशासनान खंयच्या RTOन जावं कोणी गाडी उभी केली ना तर ते काय सांगतात माहिती हा नाही हो लोकल तो प्रॉब्लेम हा तुमचा काय असं तर आता आम्ही करू शकत नाही ना काही एवढी फाईन भरूचीच असा तुम्ही म्हाका सांगा महाराष्ट्रातल्या तुम्ही म्हाका सांगा तुम्ही आता धंदेवाईक माणूस आहात मी तुमच्याकडे रागान बोलले ना पण आमची मस्त लेवल वाढला ना किती जणांका महाराष्ट्रात 50,000 हे 10,000 इकडे 10 ते 20,000 आम्ही अडीच 2,90,000 रुपये फाईन प्लस त्याचेर त्या गाडयेचेर बॉन्ड 5-5 लाखाचा ड्रायव्हर अरेस्ट मालक अरेस्ट मग ती वाळू जाई कित्याक आणि तुमचा प्रशासन सगळे पैसे हप्ते घेतात व्हडये बंद करा मला सील करा ना तुम्ही व्हडये कित्याक तुमचे चालू असत मग म्हाका एका सामान्य गाडीवाल्याचो काय येतो बघ आज जर मी गाडी घेतली ना तर मी खंयतरी लोन काढला बँकेचा ती गाडी चलली तर मी त्याचे हप्ते भरतलो आज जर तुमच्याकडे म्हाका मटेरियल मेळटा ना तर लिगल असो ना इलिगल असो मी तुमच्याकडे येतलेच मग तुमका इलिगल जर करूचा ना प्रशासना जाल्यार तो व्हडये पहिले बंद करूंक जाय हे व्हडयांक हात घालूचे हा सरळ माझं मत हा आणि फक्त गाडीवाल्याक धरतात त्याला 3 लाख रुपये घेतात आणि बाकीचे होडीवाल्यांकडे अंडर टेबल पैसे घेतात तुम्ही कारण ते होडीवालेच सांगतात आम्ही सगळ्या जर आमचं हे असं सगळ्यांक आम्ही पैसे देतो मग इतके जर तुम्ही पैसे देतात ना मग बाबडे गाडीवाल्यांचं काय चुकी आहे तुम्ही मला सांगा ना अरे आम्ही वाळू वाळू आणि गाडी आमची पकडली खडीची वाळू कोरजाड भरून दिलेली वाळू गाडी कोरजाड ह्या मटेरियल कन्स्ट्रक्शन लागना वेगळंच मटेरियल आसा कन्स्ट्रक्शन मटेरियल नसता काय केला त्यांना आम्ही क्लिअर सांगलेला ओव्हरलोड हो विषय आम्ही मुळात काढूक नसलो ओव्हरलोडाचो विषय जो काय असा बघा तो काढलो कोणी कुडा जी संघटना असत तिनय अध्यक्षांनी एक रावान तो हो विषय काढलेलो ह्या 3 अध्यक्षांका पहिली काय पुढे नडून जाऊ अध्यक्ष काही कोण अध्यक्ष त्यांच्या समोरासमोर टेबल चर्चा करून अरे मी हेंका सांगलं बाबा आमचं डिमांड कसं हे आमका सांगले आमका किंमत ना पण आमच्या आमची जर तुम्ही गाडी ठेवताल्या तर तुमची गाडी ह्या सायडीन चालायच्यो ना काय होऊन आमच्या वाळूच्या गाड्या त्रास त्या सायडीन आणि मूळ मुद्दो काय हा तुम्ही सकाळी सगळे 50 गाडयो पाठयल्यात 2च गाडयो तुमका जाय काय विषय ह्या गाडयान 2 ट्रिपी मारले बरोबर मा ही गोष्ट बंद जाय ना वाळू हो विषय संपलेलो आयच्या आणि हो पुढे चलतो ना तुम्ही बोला त्यांच्याकडे काय बोलतोय मी बोला ही गाडी सुटत नाही गाडी तुम्ही लाईव्ह प्रकरण पळयता एक ट्रक जेका
प्लेट खडयेन भरलेलो आसा, तशेंच ट्रकाच्या वयर ताटपत्री सुद्दां घातलेली ना. म्हणून जे पेडणे बार्देस ट्रक एसोसिएशन आसा तेंच्या लिडरांनी हो ट्रक आडयलेलो आसा. आनी हे सगळें लायव्ह प्रकरण पळयता. हे सगळें प्रकरण पदरा देवी घडलेलें आसा, चॅकपोस्टाच्या 1 किलोमीटर फुडें. बंद रे सगळं. हो सर, सर काय प्रकरण काय आहे तुमचं ट्रक असोसिएशनचं? प्रकरण काय नाही हो. आता दोन्ही धंदे म्हटल्यानंतर गोवा आणि महाराष्ट्र दोघांनी एकमेकाला सांभाळायलाच पाहिजे. ते म्हणतात की त्यांच्या ट्रकाला तिकडे 2-2 लाख फाईन पडली असं ते म्हणतात. गव्हर्नमेंटचा रूल नाही. गव्हर्नमेंटच्या जी आर प्रमाणे जी असेल फाईन त्याच्यात ट्रक मालकांना वगैरे काही यात तुम्हाला आणि त्यांना आता नुकसान होतं असं वाटत नाही तुम्हाला? आमचं नुकसान आहे त्यात. फायदाच आहे ना त्याच्यात. आणि जी गाडी आली आहे त्याला नंबर प्लेट सुद्धा नाही, हे आणि काय प्रकरण? नाही, गाडी रजिस्ट्रेशन आहे ती, फक्त नंबर मिळाला नाही त्याला. म्हणजे रजिस्टर्ड आहे, नंबर प्लेट आहे. प्लेट आली नाही आहे. फक्त प्लेट नंबर प्लेट आहे. ड्रायव्हरने लावली नाही, टॅप लावला नाही. ओके ओके. नंबर प्लेट आहे गाडीमध्ये. आता सुटावं काय? बघूया आता काय डिस्कस काय होईल ते दोघांनी. ते म्हणतात की असोसिएशनने असं केलं आणि तसं केलं. तुमच्या असोसिएशनने म्हणतात ते कंप्लेंट दिली म्हणतात ते गोवाच्या ट्रकांची आणि धरून दिले ट्रक असं म्हणतात. तर तुमचं नाव? माझं नाव उमेश पेडणे. आणि सर तुमचं काय मेसेज काय देऊ शकतात तुम्ही आता या प्रकरणाला? स्ट्रीटमध्ये करायला पाहिजे. व्यवसाय शेवटी सगळ्यांनाच करायचा आहे. आणि वाढत गेलं तर त्याचा फायदा काहीच नाही आहे. आणि दुसरं म्हणतात की अंडर टेबल मनी द्यायचं प्रकरण हे काय आहे? हे काही आम्ही सांगितलं. ओके या, थँक्यू सर. सर तुमचं असोसिएशनाचं नाव काय आहे? आम्ही ॲक्च्युली बांधायचे ओके. गाडी ओके, तुमचं ट्रक असोसिएशन असं नाही? हॅलो या, थँक्यू. काय करूया? हे पळया, आता आम्ही प्रयत्न करता की तुमकां जगली जी न्यूज आहा ती दीत रावपाचे प्रयत्न करता. आनी तुमी लायव्ह पळयता गोवा रिपब्लीक 24 तासां वांगडा. आतां हो पळया, हो ट्रक जो पेडणे बार्देस ट्रक असोसिएशनान धरलेलो आसा, हेका नंबर प्लेट ना. तशेंच ट्रक ऑलरेडी लोडेड ट्रक आसा, हेज्या भितर खडी आसा, पण हेज्या वयर तातपत्री ना. पेडण्या बार्देस ट्रक असोसिएशन जे आसा ते म्हणटा की इंचे ट्रक महाराष्ट्रा बॉर्डरीचेर आडयले, चलान दिले, अशें कितें प्रकरण तेंच्या वांगडा घडलें अशें सुद्दां ते म्हणटा. तशेंच बॉर्डरीचेर हफ्ते घेवपाची सुद्दां प्रकरणां घडटा, हें सुद्दां प्रकरण आयकपाक मेळ्ळेलें आसा. तर पळयत रावा गोवा रिपब्लीक 24 तास. म्हजें नांव दामोदर कोरगांवकर. देव बरें करूं.